विधानसभेसाठी स्वबळावर 200 ते 250 जागांवर मनसेची चाचपणी। जनता मनसेची वाट पाहत असल्याचा राज ठाकरेंचा दावा। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी आतेसून अर्चना पाटलांकडून सुनेत्रा पवारांचं औक्षण। सरकारच्या वतीनं शंभूराज देसाई आज मनोज जरांगेंना भेटणार। जरांगेंच्या मागण्यांवर चर्चा करणार। चर्चेला तयार, पण अंमलबजावणीला 12 महिने का लागतात? जरांगेंचा सवाल। लक्ष्मण हाकेंकडून ओबीसी उपोषणाची घोषणा। ओबीसी आरक्षणासाठी आजपासूनच जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये उपोषण करणार। पुण्यातल्या कल्याणीनगर अपघातातल्या मृतांच्या व्हिसेरामध्ये दारूचा अंश टाकून पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा गंभीर आरोप। सरसंघचालक स्वतः तरी मणिपूरला गेले का? संजय राऊतांचा सवाल। मोदी शहांच्या मनमानीच्या विरोधात वरिष्ठ भाजप नेत्यात बंडाची हिंमत आहे का? राऊतांची टीका। पराभवाने खचून जात आत्महत्या करू नका। 3 कार्यकर्त्यांच्या आत्महत्येनंतर पंकजा मुंडेंचं हात जोडून आवाहन। नीट परीक्षेमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या सर्व 1563 विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करणार। केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती। 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभा। वाढत्या आगीच्या घटनांमुळे डोंबिवली एमआयडीसीतील 42 केमिकल कंपन्या बंद करण्याचे आदेश। राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून सूचना। आणि तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींचा आज पहिला परदेश दौरा। G7 शिखर परिषदेसाठी मोदी इटली दौऱ्यावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।